बीड शहराजवळून गेलेल्या सोलापूर धुळे महामार्गावरील बायपास उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक त्रस्त झाले। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामामध्ये सुरक्षा विषयक नियमांचं उल्लंघन होत असून रस्त्यावर केवळ मातीची पोती ठेवून दुभाजक बनवण्यात आले। रात्रीच्या वेळी इथे सुरक्षा जाळी किंवा पुरेसे दिवे नसल्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले असून प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना करून पुलाचं काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी आता केली जाते। बीड शहराजवळून गेलेल्या सोलापूर धुळे महामार्गावर बायपासच्या ठिकाणी दोन्ही बाजूने उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे जे उड्डाण पुलाचं काम सुरू आहे ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि या ठिकाणी सुरक्षेसाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात, कारण या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे वाहनांची, त्या सुरक्षेसाठी उपाययोजना करायला हव्यात त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष या कंत्राटदाराकडून आणि या ठिकाणच्या शासकीय अभियंत्याकडून केलं जात असं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो या ठिकाणी जी बॅरिकेडिंग केली आहे ती अक्षरशः माती गोण्यामध्ये माती भरून त्याची बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। या ठिकाणी कुठलेही रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत। या ठिकाणी दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, परंतु या वाहनांना अपघात होणार नाही त्यांच्या सुरक्षेविषयी जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेली दिसत नाही। कारण या ठिकाणी बॅरिकेडिंग करताना अतिशय काळजीपूर्वक करायला हवी होती, वाहन चालकांना ती सोयीची होईल अशा पद्धतीने हे सगळं करणं गरजेचं होतं। याबरोबरच बाजूला जो या रस्त्याच्या बाजूची कड आहे ती देखील भरून घेऊन त्या ठिकाणी देखील वाहतूक सुरळीत करता आली होती, परंतु अशा कुठलाही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। परिणामी या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी नेहमी होताना दिसते। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने अवजड वाहने या ठिकाणी ये जा करतात, परंतु या ठिकाणी कुठलाही कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आलेला नाही, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला। याबरोबरच वाहतुकीच्या कोंडीचा सामना देखील करावा लागतोय। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या उड्डाण पुलाचं काही अंतरावर उंच जे आहे ते काम झालंय, परंतु त्या ठिकाणी सुरक्षेसाठी कुठलीही जाळी देखील लावण्यात आलेली नाही। यामुळे या ठिकाणचं जे बांधकामाचं साहित्य आहे ते देखील एखाद्या वाहनावर पडून अपघात होऊ शकतो, त्या दिशेने देखील उपाययोजना केल्या गेल्या नाही। या उड्डाण पुलांचे काम गतीने करावे अशी मागणी आता होते, परंतु याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे। त्यामुळे आता या विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, तसेच लोकप्रतिनिधींनी देखील यांना सूचना देऊन हे काम गतीने करण्याच्या सूचना कराव्यात अशी देखील मागणी आता पुढे येत आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।